नमो संघाय नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करतो। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करतो। उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका आणि क्रांतिकारी बहादर भीम सैनिकांना भीमशाहीर दिनकर लोणकर आणि संच यांच्या वतीने क्रांतिकारी जय भीम करतो। रमाईचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला। वडणगावमध्ये रमाईचे वडील भिकू धुत्रे, आईचे नाव रुक्मिणी। दाभोळ बंदरावर धुत्रे माशाचे टोपले वाहण्याचं काम करीत होते। सुंदरसा असा संसार रुक्मिणीचा आणि भिकूजी धोत्रेचा। काही काळाच्या नंतर रुक्मिणी मरून गेली आणि काही काळाच्या नंतर भिकू धुत्रे मरून गेले। वरणगावामध्ये कोणी राहिलं नाही आणि ही परिस्थिती मामानी आणि काकानी ओळखली। त्यावेळेस रमाईला मुंबईला घेऊन गेले आणि मुंबईला घेऊन गेल्याच्या नंतर रमाई 9 वर्षाची झाली। तेव्हा लग्नाच्या तयारीमध्ये मामा आणि काका होते आणि तेव्हा हा कार्यक्रमाचा एसपी श्रीचे मालक प्राध्यापक अशोक कुमारजी दवणे साहेब आणि ज्यांनी 350 पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे, त्यांनी 350 पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे आणि 2012 कविता लिहून हे साऱ्या जगाला दाखवून दिलं की अरे ज्यांनी 1000 कविता लिहिल्या त्याचं गिनीज बुकामध्ये नाव आलं आणि ज्यांनी 2012 कविता लिहून त्यांचंही सुद्धा गिनीज बुकामध्ये लवकरात लवकरच नोंद होणार आहे। तेव्हा रमाई ऐकवणार आहे अशी सुंदरशी रमाई। रमाई भीम सूर्याची सावली, रमाई क्रांती सूर्याची सावली, रमाई युगंधराची सावली, रमाई तळपणाऱ्या उन्हाची सावली, रमाई साऱ्या बहुजनांची आई, तिचं नाव रमाई। बांधवानो, बाबासाहेब आंबेडकर BA पास झाले तेव्हा यशवंताचा जन्म झालेला होता। बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला नोकरी करीत होते आणि रामजीची तब्येत बिघडली। रामजीला वाटलं माझ्या वाघाला मी बघावं। रामजी तार बाबासाहेबांना गेली तेव्हा बाबासाहेब धावपळ करून मुंबईला आले। बाबासाहेब आंबेडकरला रामजींना पाहिलं त्यावेळेस रामजी रमाईला बोलत होते। रामजी रमाईला बोलत होते आणि यशवंताच्या डोक्यावरून हात फिरवत होते आणि रामजी बाबासाहेबांना म्हणाले होते, किती जरी संकट आले तरी भिवू नकोस, कारण की उद्या तुला लोक क्रांती सूर्य म्हणतील। रामजी गेल्याच्या नंतर 6 महिन्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली। अमेरिकेला जात असताना बाबासाहेब आंबेडकरांना बाबाच्या बोलाची आठवण झाली। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना सारा समाज वाट लावण्यासाठी आला। रमाई सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना वाट लावत होत्या। रमाईचं मन तर रडवेलं झालं होतं, तिला दुःख आणि सुख वेगळं करू शकत नव्हतं। बोट बंदरावर उभी होती आणि बाबासाहेब आंबेडकरांना ती बोट दूर घेऊन जाणार होती आणि त्यावेळेस रमाई म्हणत आहे, ऐका, काय सांगू बाई माझ्या भीमाची लवलाई, काय सांगू बाई माझ्या भीमाची लवलाई, पाहिले ग चंद्र सूर्य पण भीमासारखे तेज नाही। तेव्हा सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांना बंदरावर वाट लावत आहे तेव्हा रमाई बोलू लागली, शेजारील बोले रमाला, रमा तू ए रमा, ए रमा, ए रमा, शेजारील बोले रमाला,
रमा काग तुझे डोळे ओले. तेव्हा रमाई म्हणते काय सांगू बाई माझे साहेब आता दूरदेशी निघाले. टाकुनी पदर दुश्मनी नजर, टाकुनी पदर दुश्मनी नजर. पतीवर त्यांचे लक्ष नसे. सिंध्या जरी नेसून आली बुधाच्या विहारी. त्या शिलवंतीला कलंक नसे. सरे गामा पदानिसा, सरे गामा पदानिसा. ते 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 रमा तू. तेव्हा बाबासाहेबांना रमाई वाटला होता आहे का? अहो तुम्ही जाता जाता हो ऐका थोडं आता. हो अहो तुम्ही जाता जाता ऐका थोडं आता. लावणी जिव्हाळा बोल लावणी जिव्हाळा. अहो जा पण सांभाळा जीवाला धनी सांभाळा जीवाला. 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 अर्धांगिनी रमाई भीमाची होती. भीमलेखनीची शाई रमाई होती. जन्म दिला मज खरा त्या आईने. पण पालन करणारी माता रमाई होती. जाता जाता बचूर द्यायचं. दुःख सुख तोरीत कळवायचं. दुःख सुख तोरीत कळवायचं. दुःख सुख तोरीत कळवायचं. जाता जाता बचूर द्यायचं. दुःख सुख तोरीत कळवायचं. दुःख सुख तोरीत कळवायचं. दुःख सुख तोरीत कळवायचं. अहो जावा धनी जावा. बाबासाहेबांना रमाई म्हणतात जावा धनी जावा. धमक्याचे पत्र येत होते घरावर, दगड येत होते. तेव्हा रमाई म्हणतात सांभाळा साहेब जीवाला. बाबासाहेब म्हणतात रमाईला रामू कोण्या जातीवादी गिदाळाच्या धमकीला भिणार नाही रामू. सांग रामू काय करू. घरामध्ये दडून दडून मरू की घरामध्ये सडून सडून मरू. सांग रामू काय करू. भित्रे माणसं तर रोज मरतात आणि निर्भीड माणसं एकदाच मरतात रामू. मी जर समाजाचं काम करत असताना आणि देशाचं काम करत असताना आपल्याशी जर ठरलो तर स्वतःच्या हातानं स्वतःला गोळी घालून संपवून टाकीन रामू. परंतु कोण्या जातीवादी गिदाळाच्या धमकीला भिणारा नाही. कारण की तुला माहिती आहे रामू 300 महाराज आणि 25,000 पेशव्याच्या माईला घोडे लावण्याचं काम केलं रामू. त्या जातीमधली जात आहे रामू. बाबासाहेब रमाईला म्हणतात म्हणून ऐकवत आहे. जाता जाता बचूर द्यायचं.
दुःख सुख तोरीत कळ सुख सुख त्वरित कळवायचा सुख सुख त्वरित कळवायचा अहो जावा धनी जावा दूरदेशी गावा अहो जावा धनी जावा दूरदेशी गावा अशी विनवी साहेबाला अशी विनवी साहेबाला अशी विनवी साहेबाला अहो जा पण सांभाळा जीवाला धनी सांभाळा जीवाला सांभाळा जीवाला धनी सांभाळा जीवाला सांभाळा जीवाला धनी सांभाळा जीवाला बाबासाहेबाला रमाई वाट लावते परदेशाला जात असताना आजही बाया वाट लावतात नवऱ्याला नवरा जर कामाला जात असेल तर बाबासाहेब परदेशी गेले त्यावेळेस रमाईनं बाबासाहेबाला काही सांगितलं नाही बाबासाहेबाला रमाई म्हणाल्या की मला कूलर आणा किंवा टीव्ही आणा किंवा एखादा मोठ्या अंगावर लिहिण्यासाठी काहीतरी एखादा साजीवंत असा एखादा दागिना आणा असं रमाईनं कधीच बाबासाहेबांना मागितलं नाही आज आमच्या महिला नवरा बाजारला गेला तर बाजार सांगतात वांगे आणा टमाटे आणा भेंडर आणा गाजर आणा रताळा आणा तोंड खराब पडणे 8 दिवस झाले तब्येत बरोबर नाही अर्धा किलो ते आणा आणि म्हणून साधं बोला रमाईचं वागणं होतं कधी फॅशन केली नाही आता फॅशनेबल युग आलं काय काय पोरी केसाने हेकल्या झाल्या लय पोरी केसाने हेकल्या झाल्या इथं केस घेऊ घेऊ हुनी ती का डोळे हानी ती हे समजत नाही सगळे चाळे पोरीच्या माईला माहीत असतात म्हणून केसांमध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा अहो केसांमध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा या पोरीचा बघून घ्या नवा नवा नगरा पोरीचा बघून घ्या नवा नवा गजरा जय पोरीचा बघून घ्या नवा नवा गजरा मुलींना भाव म्हणून सल्ला देतो कारण भाकर नाही आली तर करू नका खुरपता नाही आलं तर खुरपू नका शिक्षण घेता आलं नाही तर घेऊ नका परंतु पहाडासारख्या आई बापांना रस्त्यानं जाताना खाली मान घालायला लावू नका विनंती आहे कारण माझी माय गरीब आहे परंतु इज्जतदार आहे अरे 1 कोटी घ्या आणि दुकानवर जा आणि दुकानदाराला म्हणा दुकानदार साहेब आम्हाला थोडीशी इज्जत द्या मिळणार नाही गेलेला माणूस पुन्हा मिळणार नाही गेलेली संपत्ती पुन्हा मिळणार नाही अरे गेलेली इज्जत पुन्हा मिळणार नाही लहान असताना पोरं शाळा शिकले नाही बलकंडे सर लहान असताना पोरं शाळा शिकले नाही मोठी झाल्यावर फसतावली पुन्हा वेळ गेली की पुन्हा वेळ नाही काय माणसं आता फसतावली कारण वय झाल्यावर समाजाचं काम करावं देशाचं काम करावं आणि आपल्या घराचं काम करावं वय गेल्याच्या नंतर अरे जवान होते त्यावेळेला समाजाचंही काम नाही केलं देशाचंही काम नाही केलं घराचंही काम नाही केलं आणि वय झाल्याच्या नंतर पुन्हा नाही आणि म्हणून रमाईचा एवढा त्याग आहे बाबासाहेबांसाठी आणि लेकरासाठी साहून दुःख पाहण्या सुख रमा झिजली भीमाच्या साठी मावली रमाई धन्य ती मावली
रमाई रामजींना बाबा म्हणत, असं बाबा जेवण तयार आहे, जेवण घ्या. बाबा आंघोळ करा, बाबा फिरून या, बाबा चहा तयार आहे, चहा घ्या. मायबापाची सेवा प्रत्येक मुलांनी केली पाहिजे. अरे ज्यांनी ज्यांनी मायबाप जिवंत असताना मायबापाला जर ज्यांनी सेवा दिल्या असती तर त्याच्या तोंडामध्ये किडे जर नाही पडले तर दिनकर लोणकरचं गायन मरेपर्यंत ऐकू नका. आणि मायबापाची ज्यांनी सेवा केली त्यांना रडायची बोंबलायची गरज नाही. कारण ज्यांनी सेवा नाही केली त्यांनी भीतीला धडका घेऊ बोंबलत बसावं. बाबासाहेबांचे 4 लेकरं गेले, रमाईचे 4 लेकरं गेली, हिंदू गेली, रमेश गेला, राजरत्न गेला. तेव्हा लोकांना बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस धमक्या येत होत्या, धीर या मनाला कसा मी देऊ, धीर या मनाला कसा मी देऊ, धीर या मनाला कसा मी देऊ, सहारा कुणाचा संकटात देऊ, सहारा कुणाचा संकटात घेऊ, सहारा कुणाचा संकटात घेऊ. अशी होती ती रमाई, हे दादा, अशी होती ती रमाई भोळ्या मनाची, सुधा चरणाची, पती परदेशी असता सेवा करी भीमाच्या प्रतिमेची. बाबा परदेशी असताना रमाई देवापुढे हात जोडून उभी टाकली. तेव्हा रमाई देवापुढे हात उभी करून टाकली. त्यावेळेला देवाला मागणं मानते की माझे पती सुखी यावेत. महिला माया हो, किती महिला सकाळी उठल्या उठल्या पतीच्या पाया पडतात. एखादी असेल तर बोट वर करा बरं. एकही नाही यायला का बाहेरलं होईल हे का? कारण तुम्ही पाया पडले असताना पण हे त्या लायकीचे असले पाहिजे ना. एक दारुडे रस्त्यानं चाललं होतं, एवढ्यामध्ये पाणी येत होता, झिमझिम, वीज चमकली. ते म्हणे, हे कुणा माझा फोटो काढला, याचा धोत्रामध्ये पाय अडकला, याचा कोल फोटो काढणार. आणि दारुड्याची बायको सांगू लागली, अहो दारुड्याची सांगू लागली बायको कंबर कसून, अहो दारुड्याची सांगू लागली बायको कंबर कसून, असून नसून काय फायदा याचा जाईना तोंड वासून, असून नसून काय फायदा याचा जायना तोंड वाचून, असून नसून काय फायदा याचा जायना तोंड वाचून. दारुडलंही चित्र असतंय. काय पिऊन आलं की घरामध्ये वळण द्या रटे, ते काय उद्या कुणाला सांगत नाही. घरामध्ये वळण द्या रटे, कारण त्याची काय सांगायची उद्या लायकी नाही. घरामध्ये नवऱ्यानं बायकोला मारलं आणि बायकोला नवऱ्याला मारलं हे कुणाला माहित आहे? काहीच माहित नाही. एक दारुडलंही चित्र होतं. उघडच रस्त्यानं निघालं, लंगोटी लावली होती, ती बी पुढून फाटेल, मागून फाटेल, पुढून जागली. पुढून रस्त्याने एक आलं, मग त्यानं मुक्क बसाव की नाही? ते मुक्क नाही बसलं, त्याला म्हणे, का उघडा हिंडी तो, ही गे लंगोटी, याला राहिलीच नाही. लय लोकांच्या फारकत्या झाल्या साहेब, पण दारू लोकांची सोडली नाही. कारण एका गावातला चांगला माणूस मेला. चांगला माणूस मेल्याच्या नंतर त्याची प्रेत यात्रा काढली. 4-5 पेटाळा रस्त्यामध्ये उभे होते. त्यातलं एक म्हणी कहाची दिंडी आली रे, त्यातलं एक म्हणी हवे मोठा माणूस मेलाय म्हणे, त्याची प्रेत काढली म्हणे. मग मोठा माणूस त्यातलं म्हणे, मोठा माणूस मेल्यावर असं नेतात, मग पेताळ मेल्यावर कसं नेतात म्हणे? मग पेताळ मरू तर दे खरी म्हणे. गारटलं म्हणजे मेलं, कमी पाणी टाकलं म्हणजे मेलं, जास्त पाणी टाकलं म्हणजे मेलं. मग मेलं एक पेताळ. त्या पेताळाच्या मोतीला जास्तीत जास्त पेताळच आणले. मग त्या पेताळाच्या घरच्या माणसाने एक मोगम ड्रॉम आणला, फुल पिले, काही पळून गेले, काही जागेवर पडले आणि काही राहिले. 5 राहिले सुधीवर, 5 मडकं धरायसाठी 1 आणि 4 खांदेकरी. त्याने रस्त्यानं मडक काढलं. रस्त्यानं मडक काढल्याच्या नंतर त्याने एक गली सोडली आणि या दुसऱ्याच गलीनं मडक काढलं. पुढे एक हॉटेल होतं. हॉटेल असताना एक म्हणे मला भूक लागली म्हणे, काही खाऊ दे म्हणे. फेकवलं प्रेत रस्त्यामध्ये. हॉटेलच्या साईडला गेले, हॉटेलमध्ये गेले आणि खाल्लं. फुल जेवण झालं सगळ्याचं आणि निघाले. मालक म्हणे, हे पैसे द्या की म्हणे. ते म्हणले, कोण नाही म्हणतंय? मालक उभा आहे बाहेर, पैसे म्हणे. मालक आला बाहेर, पाहिलं त्याच्याकडे, कपाळाला ठोकळा लावलेला,
प्रेतावर प्रेत निजवलेलं तसंच मालक म्हणे पुन्हा 100 रुपयाचं खापण हे उचला म्हणे. दारू प्याचा लय माज आहे ना लय माज. अरे बापाची जमीन सोडून 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, कारण तुझ्या 1 वर्षाच्या दारूचा खर्च मी भरतो. काय लोक म्हणतील शाहीर दारुड्याला लय बोलला. अबे तुझी बहीण दारुड्याला देऊन बघ, मग तुला समजेल काय दारुड्याची किंमत. आणि म्हणून लोक कल्याणाची घेतली ध्यान, कल्याणाची घेतली ध्यान, लोक कल्याणाची घेतली ध्यान. कुणी कुणाच्या देराला शिकवला असेल, कुणी कुणाच्या मावशीला शिकवला असेल, कुणी कुणाच्या काकाला शिकवला असेल आणि कुणी कुणाच्या भावाला शिकवला असेल, पण रमाई अशी विद्वान होती की तिनं स्वतःच्या नवऱ्याला शिकवलं. माय तुम्ही या ठिकाणी बसलेल्या फार विद्वान आहात. तुमच्या पोटी बुद्धाचा जन्म झाला, तुमच्या पोटी बाबासाहेबाचा जन्म झाला, तुमच्या पोटी शिवाजी महाराजाचाही जन्म झाला, तुमच्या पोटी आम्हीही जन्मलो. आणि म्हणून लेकराला वळण लावणाऱ्या तुम्ही आहात बाय. कारण बामणाची बाई गाणं म्हणते बाळ झोपवत असताना, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोनीच्या. ख्रिश्चन धर्माची बाई बाळ झोपताना गाणं म्हणते, यशोदा का नंद लाला प्रीति का उजाला है, जान से भी प्यारा है मेरा लाडला. जू 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 जू. बौद्ध समाजाच्या बाया गाणं म्हणतात लेकरू झोपवताना, हाड 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 हाड, हडग कुत्रे लंगडी धर तुया बापाची तंगडी, हडग कुत्रे लंगडी धर तुया बापाची तंगडी. बाळाची तंगडी, हरग कुत्रे लंगडी धर बाळाची तंगडी. कारण बाबासाहेब परदेशामध्ये 3 वर्षासाठी जातात, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर 3 वर्षासाठी जात असताना रमाई आनंदानं खुशीनं वाटलं होते बाबासाहेबांना, जा साहेब माझी चिंता करू नका. आमच्यासारखं आज कुण्या एखाद्या गावाला जर भजनाला जर जायचं असेल तर घरी बायको म्हणते 8 दिवसाचं राशन आणून टाका, मग बोंबलत हिंडा कोठे बी. नको बनू रामाची सीता, नको बनू पांडवाची द्रौपदी, कोणी करणार नाही तमा, करतील वेशामध्ये जमा, बनायचं तर बना हो माया हो, माझ्या रमा सारखी रमा. लोक तुम्हाला वंदन करतील, कारण बाबासाहेबांनी रमाला पत्र लिहिलं. पत्रामध्ये पहिल्या रमाईला परदेशात गेलेल्या विद्वान नवऱ्याचं पत्र आलं. रमाईचं फार मोठं मन झालं आणि प्रिय रामू गंगाधर आजारी आहे, पत्र वाचून फार दुःख झालं. पण रामू गंगाधरची तब्येत बरोबर नव्हती हे मला माहित होतं, त्याचं आयुष्य तेवढं असं रामू, कारण एवढी गरिबी भोगली की त्या गरिबीलाही लाज वाटावी. अरे एवढा त्याग केला की त्या त्यागालाही लाज वाटावी असा रमाईचा संसार तेव्हा रमाई बाबासाहेबांना जपत आहे. ऐका, उडतो डावा डोळा भीती वाटते जीवाला हो, पण द्या हो द्या निरोप कोणी माझ्या साहेबाला. बाबासाहेब आंबेडकर परदेशी होते तेव्हा गंगाधर गेला आणि त्याचे 4 लेकरं मेले आणि
आम्हाला मोठं केलं, पण आम्ही मोठे झाल्याच्या नंतर आमच्या समाजामध्ये आम्ही बुडवण्याचं आम्ही काम केलं। एखादा आमच्यासारखा ज्याला कवडीचीही अक्कल नाही समाजामध्ये फिरतो, तुमचं DRD मध्ये नाव टाकतो, पैसे द्या, तुमचं घरासाठी पैसे द्या, तुमचं घर आणून देतो, पैसे द्या। ही लोक ज्यांनी समाजाशी बेईमानी केली ते कुत्र्याच्या मौतीनं मेले लोक। कारण तुम्हाला माहिती आहे रमाई काय म्हणत आहे ऐका, रमाई भीमाची आई बहुजनाची, रमाई भीमाची आई बहुजनाची, शीलवान होती लेख भिकू धुतरेची, शीलवान होती लेख भिकू धुतरे, शीलवान होती लेख भिकू धुतरेची, शीलवान होती लेख भिकू धुतरेची। काही बाया आहे समाजामध्ये काही करा पण मला सुवासीन करा, कारण बाबासाहेब एवढे शिकले, MA PhD DSc डिलीट डायरेक्टर 8 ला एवढे शिकले, आमचे पत्रिकेवर नाव आमचं जगात कुठंच नाव नाही। एका नवरदेवाची पत्रिका वाचली, लिहिलं होतं LL MP, आता LL MP TA LLB MCOM CA इथपर्यंत ठीक आहे, पुन्हा विचार केला की LL MP ही पदवी काय असेल म्हणलं, पुन्हा विचार केल्याच्या नंतर समजलं की लटक लटक के मॅट्रिक पास, मार्च ऑक्टोबर। तेव्हा रमाई म्हणते ऐका, आता जीवनाची झाली सकाळ, घरी यशवंत आहे तानबाळ, घरी यशवंत आहे तानबाळ, घरी यशवंत आहे तानबाळ। राहिलेले काम सारे, राहिलेले काम सारे कुणीही करावे, बाबासाहेब आंबेडकरांचं काम कोणी करावं, पुढील काम भीमरायाचं कोणी करतय का नाही, करतय का नाही। साहेब परदेशामध्ये रमाई म्हणते जा साहेब परदेशामध्ये फार मोठं व्हा, बाबासाहेब म्हणतात रामू केवढा मोठा हो मला सांगता येणार नाही, एवढे मोठे व्हा रमाई बाबासाहेबाला म्हणतात। एवढं शिका परदेशामधून, एवढं शिका परदेशामध्ये जाऊन साहेब, बाबासाहेब म्हणतात रामू किती शिकू, कोणालाही जगामध्ये सांगता येणार नाही, एवढं शिका। बाबासाहेब मरेपर्यंत विद्यार्थी होते बांधवांनो, आणि म्हणून केली ना मी तिंदा दयाला मनाची, केली ना मी तिंदा दयाला मनाची, केली ना मी तिंदा दयाला मनाची, जाऊ नका बाहेर ऐकलेच नाही, जाऊ नका बाहेर ऐकलेच नाही, जाऊ नका बाहेर ऐकलेच नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाची पर्वा नाही केली, बाबासाहेबांनी घराची पर्वा केली नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पत्नीची पर्वा केली नाही। फार मोठा कारखाना बाबासाहेबांकडे होता, कुणाकडे पैशाचा कारखाना असेल, कुणाकडे धनाचा कारखाना असेल, अरे कुणाकडे नोटाचा कारखाना असेल, कुणी करोडपती असेल, कुणी लखपती असेल, कुणी अब्जोपती असेल, पण बाबासाहेब कोण होते हो, बाबासाहेब विद्येचेही विद्यापती होते, साऱ्या विद्येचा विद्यापती। साऱ्या जगात नाव
अरे तुम्ही खाता हक्काची भाकर तुम्ही खाता हक्काची त्यावर सही भीमाची आहे खाता हक्काची भाकर त्यावर सही भीमाची आहे तुम्ही खाता हक्काची भाकर त्यावर सही भीमाची आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना हक्काची भाकर दिली 25 वर्षे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची सेवा केली परंतु इथल्या भडव्याच्या अवलादींनी बाबासाहेबांना माणसासारखी वागणूक मिळू दिली नाही कारण 14 ऑक्टोबर 1956 साली नागपुरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं त्यावेळेस बाबासाहेबांच्या डोळ्यामधून पटपट आसू पडले कारण की पत्रकारांनी नोट मुद्रा केली की बाबासाहेब तो बोले एक आंख से हंस रहे थे और एक आंख से रो रहे थे कारण बाबासाहेब म्हणाले मी एका डोळ्यानं रडू लागलो एका डोळ्यानं हसू लागलो याचं कारण आहे का कारण मी हिंदू धर्माची 25 वर्षे सेवा केली 25 वर्षे हिंदू धर्माची सेवा केल्याच्या नंतर मला माणसासारखी वागणूक नाही मिळू दिली म्हणून मला हिंदू धर्म सोडत असताना आजही माझ्या मनामध्ये त्याची खंत आहे आणि म्हणून रमावानी है का कोणी रमावानी सांग रमावानी है का कोणी रमावानी सांग रमावानी आहे का कोणी रमावानी रमावानी आहे का कोणी रमावानी अरे जन्मा येऊन फेडला तिने अरे जन्मा येऊन फेडला त्याने जन्मा येऊन फेडला तिने बहुजनाचा पांग 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 रमावानी है का कोणी रमावानी रमावानी आहे का कोणी रमावानी रमावानी आहे का कोणी रमावानी रमावानी आहे का कोणी रमावानी बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा स्वतः ग्रहण केल्या आणि 9 कोटी लोकांना बाबासाहेबांनी ग्रहण करायला लावल्या तेव्हा बाबासाहेब आंबेडकर लोकांना म्हणाले तुम्हाला पटत असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा रे अन्यथा काही बन नाही जर तुम्हाला गंध्या नालीमध्ये जाऊन पडायचं असेल तर जा म्हणले बाबासाहेब आणि त्याच माध्यमातून सम्राटच्या माध्यमातून भारतामध्ये समाजाला नवी दिशाचं काम करण्याचं महानाचं काम आदरणीय बबनरावजी कांबळे यांनी समाजाला दाखवून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे साहेब सर्व बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम सगळ्या बौद्ध समाजाला माझं वंदन काही ही जी आरत गाभुळ्याची आवाळात भाड खाणारी बौद्ध समाजामधली काही माणसं गणपती बसवत असतील काही देवीची पूजा करत असतील काही शैलानीची पूजा करत असतील तर अशा भाड खाऊच्या अवलादीच्या घरचं माणूस जर मेलं तर त्याच्या मौतीला जाऊ नका वंदन आहे तुम्हाला त्याच्या कार्यामध्ये जाऊ नका आणि त्याला समाजामध्ये घेऊ नका एवढं जर केलं तर तुम्ही खरोखर बाबासाहेबांच्या अवलादीचे असाल आणि बाबासाहेबांची क्रांती सफल झाली असं समजून आणि म्हणून अहो जमीन जुमला भला तो बंगला केला या वारसदार अरे केला या वारसदार होता भीमराव लय दिलदार तुला फुकाच दिलं यसार भीमराव लय दिलदार तुला फुकाच दिलं यसार होता भीमराव लय दिलदार तुला फुकाच दिलं यसार बाबासाहेब म्हणले शिकारे तुमची वाघाची अवलाद आहे आम्ही शिकलो काय शिकलो कोणी लावालावी करायचं शिकलं कोणी पुड्या खायचं शिकलं कोणी दारू प्यायचं शिकलं कोणी भांडणं करायचं शिकलं कोणी पिढ्या वळायचं शिकलं बाबासाहेब सांगणं साधी सोपी गोष्ट नाही साहेब बाबासाहेब आणि रमाई सांगणं काही आमच्या गायकांनी बी बाबासाहेब सांगला आमच्या रमाई बी सांगितली गायकीनी काही गायक आहेत काही गायक आहेत त्याला विचारलं बापू बायका किती म्हणले बायका म्हणले 4 बायका आमच्या गायकाला बाबासाहेब सांगणाऱ्या लोकांच्या आणि काही गायिका बी आहेत त्याला म्हणलं माय नवरे किती येतात तर नवरे वर्षाला बदली ज्ञानात माती पडो तुमच्या रमाई बाबासाहेब सांगणारायच्या अशा अरे ज्याचं चरित्र बरोबर असेल ज्याचं शील बरोबर असेल त्यांनीच बाबासाहेब सांगावा
बिडी वळत नाही, तंबाखू खात नाही, पुडी खात नाही, अहो दारू पित नाही, आगाऊ धंदे करत नाही. हे सूर्यप्रकाश आहे, एवढं खरं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं गीत गात असताना, रवाई गात असताना दिनकर लोणकरला स्टेजवर जर मरण आलं तर स्वतःला भाग्यवान समजतो. कारण SP3च्या माध्यमातून भीमाची कमाई, भीम टायगर, निळं तुफान, भीमाचा ढाण्यावाग आणि आता नवीन कॅसेट रमाई, ह्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे ह्या तुमच्यासाठी ही रमाई प्रबोधनाच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करणं आहे लोकांच्या म्हणण्यावर. कारण पैसे जर कमावले असले तर लाखो रुपये कमावले असते साहेब. पैसे कमवण्यासाठी ही वेळ घातली नाही. नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो तुम नजर के सामने जिगर के पास. पण पैसे कमावण्याचं काम आम्ही केलं नाही. बाबासाहेब आंबेडकर पोटतिकीनं सांगण्याचं काम आम्ही केलं. आणि म्हणून रमाई म्हणत आहे, माझ्या साहेबाला कुण्या दुर्जनाची नाला गोबाई नजर ग कुणा. जावा धनी जावा दूरदेशी का, अहो जावा धनी दूरदेशी का, विनवी साहेबाला अशी विनवी साहेबाला. पण सांभाळा जीवाला धनी, सांभाळा जीवाला. 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 शांत बसा माय. धुरपसबाईची जत्रा नाही. 14 ऑक्टोबरला नागपुरामध्ये 60 लाख लोक येतात. कुणाची थैली जात नाही, कुणाचे पैसे जात नाहीत, कुणाच्या अंगाला धक्काय लावत नाही. एवढे इमानदार नागपूरचं पोलीस स्टेशन आमच्या लोकांचं स्वागत करते. अरे इथं एकही आम्हाला आरोपी भेटत नाही, एवढे आम्ही शांत बसलेले आहोत. अरे आम्ही बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे म्हणून आम्ही शांत आहोत. कारण बाबासाहेब आम्ही स्वीकारला, आम्ही बुद्ध स्वीकारला. अरे तुम्हाला तर काकडी खाल्ल्यासारखं खातो, पण भितोत बाबासाहेबाला. आणि म्हणून होळी रमाई मन लावून कंपाळावर कुंकू लावायची. बाया हाताय लावतात नवऱ्याचं प्रतीक म्हणून, काही काही गडी लावतात. 57 वर्षे झाले बुद्धाचा धम्मामध्ये वावरत असताना गडी आमचे कुंकू लावतात. याचं प्रतीक आम्हाला काही कळालं नाही. बायानं लावलं पाहिजे नवऱ्याचं प्रतीक म्हणून. गड्याचं कोणतं प्रतीक हे मला कळालं नाही. मग बायांनी आणि गड्यामध्ये गडी कुंकू लावत असतील आणि बाया जरी कुंकू लावत असतील तर मग गड्यामध्ये आणि बायामध्ये काही फरक नाही. गड्याला विनंती आहे, तुम्ही कुंकू लावू नका बापू. आहो माझ्या भीमाच्या नावात रमाईनं बाबासाहेबाच्या नावाचं कुंकू लावलं. माझ्या भीमाच्या नावात कुंकू लावलं रमान, कुंकू लावलं रमान, कुंकू लावलं रमान. लंडन मध्ये बाबासाहेब असताना लुसी नावाची मुलगी बाबासाहेबांवर भाळली. बाबासाहेब आंबेडकरांना तिला बहीण मानलं. जर आमच्यासारखा लंडन मध्ये गेला असता, घरची बायको घरी ठेवली असती आणि बाहेरून तिकून 2 हातामध्ये 2 लेकरं आणि एखादी नक्कीच घेऊन भारतामध्ये आला असता, वरी तोंड करून घेऊन आमच्यासारखा बाहेर देशामध्ये गेला असता तर. आणि म्हणून रमाई काय म्हणत आहे ऐका, नाही गेली आज्ञा बाहेर, कधी आठवलं ना बाहेर, कधी आठवलं ना बाहेर, कधी आठवलं ना बाहेर. केला संसार दमान हो,
केला संसार दमान कुंकू लाविल रमान कुंकू लावल रमान कुंकू लाविल रमान रमाई बाबासाहेबांना पत्र लिहितात पतिराज आंबेडकर यांना नमस्कार. फार दुःखाची गोष्ट साहेब, आपल्याला सोडून राजरत्न गेला. मुदाम तुम्हाला कळवलं नाही अडथळा येऊ नये म्हणून तुमच्या अभ्यासामध्ये बाबासाहेबांना रमाई म्हणते. तेव्हा रमाई काय म्हणत आहे ऐका. अहो पत्रात लिहिते रमा. मनोज राजा लिहितात माझी चिंतान करतास का मी ह्या लेकराला सांभाळते. तुम्ही साहेब स्वतःला जपा. साहेब स्वतःला जपा. साहेब स्वतःला जपा. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र वाचलं आणि गप्प बसले, डोळे भरून बाबासाहेबांचे आले आणि म्हणतात रामू. बाबासाहेब म्हणतात बापाला न भेटता गेलाच बाळा. बाबासाहेब आंबेडकरांच्या गालावरून आसरू पडू लागली. बाबासाहेबांचा रमाईवर विश्वास होता आणि रमाईचाही बाबासाहेबांवर विश्वास होता. बाबासाहेब परदेशी असताना आता एखाद्या नवीन पोराचं लग्न जर झालं, 10 वेळ बायको जर नाल्यावर धुयासाठी गेली तर 10 वेळ जाऊन पाहते, आली नाही अजून. ज्याचा विश्वास नसेल बायकोवर मग त्यानं स्वतः गेलं पाहिजे आणि स्वतःच बायकोचे कपडे घेतले पाहिजे, आपले कपडे घेतले पाहिजे आणि नाल्यावर गेलं पाहिजे, धुवून घरा आलं पाहिजे. नो टेन्शन. लंडनवरून बाबाचं पत्र आलं तेव्हा रमाई म्हणते अहो अमेरिकाच्या लंडनहून 7 सागर पार करून अहो आली साहेबाची ती तारण माझी व्याच्या समोर. वाचे पत्राचा मजकूर माझी व्याच्या समोर. वाचपत्राचा मजकूर माझी व्याच्या समोर. वाचपत्राचा मजकूर. बाबासाहेब रमाला म्हणतात रामू लंडनला जाण्याच्या आधी मी तुला वाईट बोललो होतो, फार दुःख झालं रामू. अमेरिकेला जाण्यासाठी तू मला पाठवलं आणि लंडनला जाण्यासाठी तू मला साथ जर दिली नसती रामू तर मी अमेरिकेला लंडनला गेलो नसतो रामू. हे भीमाचे ऐकून बोल चलो बोला. हे भीमाचे ऐकून बोल मन आभाळा एवढं झालं. मन नशीब माझं थोरं नर माझी व्याच्या समोर. वाचे पत्राचा मजकूर नर माझी व्याच्या समोर. वाचपत्राचा मजकूर माझी व्याच्या समोर. वाचपत्राचा मजकूर. रमाई पाणी भरत असताना रमाईला काही बाया चिडवत होत्या, काय करायचंय म्हणे असा नवरा. बाबासाहेब तर म्हणले परदेशी शिक्षणासाठी आणि घरी बायकोला दरिद्रीमध्ये. बाबासाहेब म्हणले बॅरिस्टर बायकोच्या अंगावर एकही मणी नाही. बाबासाहेब तर आंबेडकर म्हणले मोठे टाळकोटामध्ये राहतात. काही टवाळ खोरबाया रमाईला चिडीत होत्या. रमाईच्या अंगावर चांगलं लुगडं नाही अशा काही बाया म्हणत होत्या. तेव्हा रमाईला बाबासाहेब म्हणतात रामू तुला एक काय टोपलंभर दागिने आणून देईन पण तुझ्या कंपाळाचं कुंकू तुला पुसून टाकावं लागल. तेव्हा रमाई म्हणते माहीत आहे ना साहेब तुम्हाला मी अडाणी आहे, तुम्हीच मला म्हणता माफ करा साहेब गलती झाली माझ्याकडून. बाबासाहेब म्हणतात रामू एक काय हजारो दागिने देईन कारण की या जगामध्ये तुला सांगतो रामू की तू प्रत्येक बाईच्या गळ्यामधला एक दिवस दागिना बनशील रामू. आणि आज खरोखरच माय ह्या साड्या तुमच्या अंगावर 1-1 हजाराच्या 5-5 हजाराच्या साड्या तुमच्या अंगावर आहेत. ही रमाईनं केलेली बोलून हे बाय. रमाईला बैमान होऊ नका कारण बैमान जर होसाल तर कॅन्सर होऊन मरसाल माय. माय रमाईला जर बैमान होसाल तर बीपीची बिमारी होऊन मरसाल माय, बीपी वाढून. कारण रमाईचं नाव दिवसामधून 1 वेळ तरी घेतलं पाहिजे, 10 वेळ घेतलं पाहिजे, 100 वेळ तरी रमाईचं नाव घेतलं पाहिजे. तेव्हा बाबासाहेब काय म्हणत आहेत आणि रमाई काय म्हणत आहे एकमेकांना ऐका.
लोक कल्याणाची घेतली ध्यान, कल्याणाची घेतली ध्यान, त्यासाठी विसरले भूक आणि तहान, त्यासाठी विसरले भूक आणि तहान, त्यासाठी विसरले भूक आणि तहान. 1923 साली बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आले. हजारो लोक बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आले. रमाईचा तर पती चाला होता. रमाला वाटलं बॅरिस्टर आले, स्वागताला जाऊ कसं. लुगडं नाही, बाबासाहेबांचा माणगावमध्ये शाहू महाराजांनी सत्कार केला होता आणि तेच लुगडं ते फेटा घेऊन रमाई नेसून बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी आले. तेव्हा रमाई दूर उभ्या होत्या. बाबासाहेब आंबेडकरांचं लोक स्वागत करू लागले. बाबासाहेबाची नजर रमाईवर गेली, रमाईची बाबासाहेबावर गेली. तेव्हा बाबासाहेबाच्याही डोळ्यामधून पाणी पडलं आणि तेव्हा रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाकडे बघत होती. तेव्हा लोक म्हणाले, आई साहेब, लोक तर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघत आहात, तुम्ही बाबासाहेबांच्या बुटाकडे का बघत आहात? तेव्हा रमाई म्हणते, माझ्या साहेबाच्या कोटाला तर काय, अहो माझ्या साहेबाच्या टायला तर काय, माझ्या साहेबाच्या केसाला तर काय, माझ्या साहेबाच्या बुटालाही कोण्या जातीवादी गिदाडाची नजर न लागो याच्यासाठी मी बाबासाहेबाच्या बुटाकडे पाहत आहे. आणि म्हणून माझे साहेब आले, मन आनंदले, काय सांगू जीवाची कथा, काय सांगू जीवाची कथा. साहेब बॅरिस्टर झाले आता, साहेब बॅरिस्टर झाले आता, साहेब बॅरिस्टर झाले आता, साहेब बॅरिस्टर झाले आता. 21व्या शतकामध्ये असताना अंधश्रद्धा अजून आम्ही सोडली नाही. चोरीकडे जात असताना समोरून एखादा पाण्याचा जर हंडा आला तर त्याच्यामध्ये आम्ही रुपया टाकतो. जर रुपया टाकून जर सोयरेकी झाल्या असत्या तर सगळ्या सोयरेकी विहिरीवर नसत्या का झाल्या? जमलं तर जमलं, नाही तर दोघांनाही विहिरी उडी टाकायची. अंधश्रद्धा अजून आम्ही सोडली नाही. मग माझ्या समोर बसलेली सगळी माणसं सारखीच आहे, पण बुद्धी वेगळी वेगळी, बुद्धीमध्ये फरक, केस वेगळे, भाग वेगळा. एका माणसाचे 2 विषय गेले, एका पोराचे ते रडू लागलं, ते पोरग रडू लागलं. एक तिकुणाला शहाणा, तो म्हणे कारणी, तो म्हणे माझे 2 विषय गेले साहेब. अरे कारणी, तो म्हणे 6 विषय गेले तरी ठणठणीत हे जिंदगी का रडण्यासाठी हे का बेबरी. तेव्हा ऐका रमाई काय म्हणत आहे, सोसते मी दुःख चिल्या पिल्यासाठी, ऐका रमाई म्हणत आहे, सोसते मी दुःख चिल्या पिल्यासाठी, सोसते मी दुःख चिल्या पिल्यासाठी, वेदना ह्या सांगू पुन्हा, वेदना ह्या सांगू पुन्हा. अहो भावजी काय मी केला गुन्हा, बाबासाहेब शिंडल्याम कॉलेजमध्ये नोकरीला होते आणि 450 रुपये नोकरी बाबासाहेबांना पगार मिळत होता. तेव्हा रमाईला वाटलं माझ्या साहेबांनी माझ्या जवळ राहावं. रमाईला बाबासाहेब 100 रुपये द्यायचे. 100 रुपयामध्ये एक महिनाभर माचीस किती वापरायची, पोळ्या किती करायच्या, भाजी किती करायची, असा तक्ता बाबासाहेबांनी रमाईला लावला होता. आणि तो अभ्यास लंडनला होता आणि तो 8 वर्ष करायचा होता, परंतु 2 वर्षे 3 महिन्यामध्ये बाबासाहेबांनी पुरा केला. प्राध्यापक बाबासाहेब आंबेडकर, प्राध्यापकाची नोकरी बाबासाहेबांनी केली. आणि म्हणून रमाई बाबासाहेबांना म्हणता 450 रुपये बजाले साहेब, आता जाऊ नका नोकरीला, कुठं बाहेर लंडनला जाऊ नका तुम्ही, 450 मध्ये आपण भागू साहेब. तेव्हा रमाई म्हणता संसारामधील लक्ष नाही, मुलाकडे लक्ष नाही, शेजारच्या बायाचे संसार फुलले साहेब. बाबासाहेब म्हणतात रामू, अभ्यास करण्याची सवय लोकांना, सगळ्या लोकांना नाही रामू. तेव्हा रमाई म्हणतात पाहावं तेव्हा अभ्यास, पाहावं तेव्हा दारबंद, खाणं नाही, पिणं नाही, जगाला हादरे देणारे पुस्तक वाचता साहेब. अशी एखादी ओळ लिहून ठेवली नाही का? आपल्या मुलाबाळाकडे बघावं, आपल्या पत्नीकडे बघावं, आपल्या व्यवहाराकडे बघावं. रमाईचा शेवट आलेला होता. बाबासाहेब आंबेडकर रमाई शेवट आलेला होता आणि रमाई बाबासाहेबांना बोलवते. रमाला अशी पुन्हा येळ येणार नाही. रमाला वाटलं माझे पती
मी किती खूप बोलावं, यशवंताची काळजी घ्या. तेवढ्यामध्ये तेवढाच आता काळजाचा गोळा राहिलाय साहेब. सूर्य सर्व लोक सर्व लेकरं तुम्ही मातीमध्ये गाळले साहेब, या लोकांच्या सेवा करण्यासाठी. आणि रमाई, कारण आता त्याची आई आणि त्याचे वडील तुम्हीच व्हा. बाबासाहेबांना रमाई म्हणतात. बाबासाहेब रडू लागले, रमाई माझ्यासाठी रडू नको म्हणतात. रमाई म्हणतात, देशाची सारी व्यवहारच दुःख तुमची वाट पाहत आहे साहेब. रमाई म्हणते, भरल्या कंपाळानं जात आहे साहेब, मी फार मोठी आहे, रडू नका साहेब, कारण अपार दुःख मोठी करून गेली साहेब, कुणी देऊ शकणार नाही ते मला तुम्ही दिलंय साहेब. खूप बोलावं पण शब्द फुटत नव्हता. कोट्यावधी लोक जमले, बाबासाहेब आंबेडकरांचा तर संसार बोलला होता साहेब. बाबासाहेबांचे आसव पुसण्यासाठी रमाईचा हात वरी गेला, पण खाली गळून पडला साहेब, मध्येच गळून पडला. 27 मे 1935 रमाईची प्राणज्योत संपली आणि शेवटची प्राणज्योत रमाईची. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, काय म्हणत आहेत ऐका, आक्रोश करून, रमा तुझ्या विना संसार हा सुना. आठवण तुझी मला, आठवण तुझी मला, येते क्षणोक्षणा, येते क्षणोक्षणा, येते क्षणोक्षणा, पण रमा तुझ्या विना हा संसार ग सुना. शेवटी रमाईला पांढरी साडी आणा राजगरावर 50,000 लोक जमले होते. प्रेत यात्रा निघाली होती. 2 वाजले होते. वरळीच्या मशानभूमीकडे अंत्यविधीसाठी लोक निघाले आहेत आणि यशवंताच्या हातानं रमाईला अग्नी देण्यात आला. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, सांगू कुणाला रमा मी आता, मला किती त्रास होतो, किती बाबासाहेब म्हणतात, नव पंढरपूर पाहण्यासाठी तू राहिली नाही रामू. दुसऱ्या दिवशी बाबा मशानभूमीमध्ये गेले आणि कुणालाही न सांगता अग्नी दिला. त्या ठिकाणी मन हरपलं होतं बाबासाहेबांचं. रमाला शोधू लागले, राख हाती घेतली आणि बाबासाहेब म्हणत आहेत ऐका, तू नसताना जवळ माझ्या, असल्या सारखा भास होतो, असल्या सारखा भास होतो, असल्या सारखा भास होतो. साठेमधून रमाई म्हणते, साहेब रडू नका, हुसा तुमचे आसू आहो जळणाऱ्या जंगलांना, रडणाऱ्या आभाळांना तुम्ही कुशीमध्ये घेणारे आळसा. या मशानभूमीमध्ये थांबू नका साहेब, ते पहा जिवंत मशान तुम्हाला बोलत आहे साहेब. जिथं सूर्य जात नाही तिथं तुम्हाला जायचं आहे साहेब. अहो तुमचे सारे आसू माझ्या डोळ्यावरती द्या, अशी रमाई म्हणत आहे. दुखतात भावना, होतात वेदना, गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. अहो दुखतात भावना, होतात वेदना, आठवण तुझी रमा,
आठवण तुझी रमा येते क्षणोक्षणा तुझ्या विना रमा तुझ्या विना जग सुना रमा तुझ्या विना संसार रमा तुझ्या विना संसार सुनाए रमा हे रामू रामू हे रमा हे रमा तुझ्या विना संसार दर्शना रमा तुझ्या विना संसार हा सुना रमा तुझ्या विना संसार हा